नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. एमपीएससी राज्यसेवा मेन्स त्याचबरोबर यूपीएससी मेन्ससाठी अत्यंत महत्त्वाची सिरीज ती म्हणजे राईट टू रँक सिरीज आपण सुरू केलेली आहे. यामध्ये दररोज आपण एक क्वेश्चन या ठिकाणी डिस्कस करत आहोत. तर या राईट टू रँक सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला आयडिया येईल की या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं, अपेक्षित कंटेंट कसा असतो. तर यासाठी ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. निश्चित याचा फायदा येणाऱ्या मेन्सला तुम्हाला होणार आहे. तर व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, तर आजच्या ह्याच्यामध्ये आपण पॉलिटीचा एक क्वेश्चन घेणार आहोत, PYQ, जो या ठिकाणी UPSC मध्ये ऑलरेडी विचारलेला आहे. तर PYQ आपण इथं पाहणार आहोत. तर क्वेश्चन आहे, द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया कीप्स अ चेक ऑन arbitrary power of the parliament in amending the constitution. Discuss critically. आता इथं काय म्हटलेलं आहे मराठीमध्ये जर पाहिलं तर भारताचे सर्वोच्च न्यायालय संविधानामध्ये दुरुस्ती करताना संसदेला मिळालेल्या मनमानी अधिकारावर नियंत्रण ठेवते. ओके, चिकित्सक चर्चा करा. ओके, म्हणजे या ठिकाणी डिस्कस क्रिटिकली. आता हा प्रश्न ऑलरेडी UPSC मध्ये विचारलेला आहे. यामध्ये आपल्याला या ठिकाणी इंट्रोडक्शन देत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला या ठिकाणी इंट्रोडक्शन जे आहे ते या ठिकाणी टू द पॉइंट असणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे याचा जो काही मेन क्रक्स आहे. आता यामध्ये या ठिकाणी अमेंडेबिलिटी विचारलेली आहे की संसदेला काय आहे, तर संसदेला घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. परंतु यामध्ये विचारलेलं आहे आर्बिट्ररी पॉवर, संसदेची मनमानी जी काही पॉवर आहे, अधिकार आहे, त्यावर या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय नियंत्रण ठेवू शकतं. आणि यामध्ये सुद्धा काय आहे, क्रिटिकली अनालिसिस हा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये सुरुवात करत असताना या ठिकाणी आपण असं लिहिणं गरजेचं आहे की संविधानातील आर्टिकल 368, ओके, या ठिकाणी संविधानातील आर्टिकल 368 नुसार काय आहे, तर संसदेला, ओके, 368 नुसार काय आहे, संसदेला संविधानामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. ओके, आणि हा बदल जो आहे तो या ठिकाणी दोन प्रकारे करता येतो. त्यासाठी एक तर आहे विशेष बहुमत, स्पेशल मेजॉरिटी आहे. दुसरं या ठिकाणी आहे की स्पेशल मेजॉरिटी प्लस 50% राज्यांचं कन्सर्न, म्हणजे साधी बहुमत. ओके, अशा प्रकारे या ठिकाणी काय आहे की संविधानामध्ये दुरुस्ती करता येते. परंतु संविधान हे जे आहे किंवा या ठिकाणी संसद ही जे आहे, संसद हे काय आहे, कायदे मंडळ आहे. त्यांचं काम आहे कायदे तयार करणे किंवा संविधानामध्ये चेंजेस करणे. ओके, अकॉर्डिंग टू 368. ओके, तर 368 काय आहे, या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे. संविधानामध्ये आपल्याला जर बदल करायचा असेल तर 368 चा वापर केला जातो. आता हे जो वापर आहे हे संसद करतं, म्हणजे त्यांनी कायदे मंडळ करतं. मग कायदे मंडळावर या ठिकाणी नियंत्रण ठेवण्याचं काम कोणाचं आहे, या ठिकाणी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट, म्हणजेच या ठिकाणी न्याय व्यवस्थेचं या ठिकाणी काम आहे. न्याय व्यवस्था यावर या ठिकाणी नियंत्रण ठेवते. मग आपल्याला सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये काय आहे, 368 काय आहे, या ठिकाणी की 368 नुसार आपल्याला संविधानामध्ये बदल करता येतो. त्याचबरोबर कायदे मंडळावर नियंत्रण करण्यासाठी काय आहे, या ठिकाणी न्यायमंडळ आहे, न्याय व्यवस्था आहे, हे लिहिणं गरजेचं आहे. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता आपल्याला काही केसेसचा इथं संदर्भ घेणं गरजेचं आहे. पहिली जी महत्त्वाची केस आहे ती म्हणजे काय आहे, या ठिकाणी 1973 ची. ओके, कोणती केस आहे, केशवानंद भारती केस. ओके, केशवानंद भारती वर्सेस केरळ राज्य 1973 ची. आता हे एक प्रकारचा माइलस्टोन आहे ही केस. म्हणजे ही केस कशाच्या बाबतीत आहे, तर ही केस आहे बेसिक स्ट्रक्चर. ओके, या ठिकाणी आहे बेसिक स्ट्रक्चर किंवा या ठिकाणी त्याला आपण मूलभूत चौकट असं म्हणतो. मग या केसमध्ये सांगितलेलं आहे की संसदेला या ठिकाणी काय आहे, तर संसदेला संविधानामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. ओके, संविधानात बदल करण्याचा अधिकार आहे, बट इट इज नॉट अ ॲब्सोल्यूट पॉवर. ओके, तर या ठिकाणी ही कशी नाही पॉवर, या ठिकाणी ॲब्सोल्यूट पॉवर नाही. ओके, निरपेक्ष या ठिकाणी पॉवर नाही, किंवा ही जी काय आहे ही एक प्रकारची आर्बिट्ररी किंवा मनमानी अधिकार या ठिकाणी असणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, संसद ही या ठिकाणी ॲब्सोल्यूट असणार नाही, कारण या ठिकाणी एक बेसिक स्ट्रक्चर सुद्धा आहे. म्हणजे संसद काय करू शकते, या पुस्तकामध्ये
ओके, तर या ठिकाणी हे संविधान आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे. ओके, संविधानाच्या कुठल्याही भागामध्ये संसद काय करू शकते, चेंजेस करू शकते. ओके, त्या ठिकाणी त्याला अल्टर करू शकते. पण या ठिकाणी अल्टर करत असताना बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते या ठिकाणी व्हायलेट होऊ नये किंवा या ठिकाणी केलं जाऊ नये, अशा प्रकारचं या ठिकाणी जे 1973 ची जी केस आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर याच्या व्यतिरिक्त ओके, याच्या व्यतिरिक्त आपल्याला या ठिकाणी इथे झाली काय आहे की 1973 ची केस आहे. त्यानंतर ओके, इंदिरा गांधीच्या वेळेसची जी केस आहे ओके, ती म्हणजे कोणती आहे, राजनारायण केस. ओके, 1975 ची आपल्या राजनारायण केस जी आहे. ओके, राजनारायण केस. ओके, राजनारायण केस आहे. आता या राजनारायण केसमध्ये सुद्धा सांगितलं होतं जे या ठिकाणी अमेंडमेंट करण्यात आली होती, घटनादुरुस्ती करण्यात आली. कोणती घटनादुरुस्ती करण्यात आली होती, या ठिकाणी 39वी घटनादुरुस्ती. आणि यामध्ये सांगितलं होतं आर्टिकल 102 च्या बाबतीत सांगितलं होतं 1939 अमेंडमेंट, ज्यामध्ये 102 मध्ये सांगितलेलं आहे की 2 च्या बाबत सांगितलं होतं की जेव्हा राष्ट्रपती असतील, उपराष्ट्रपती असेल, यांची जी निवडणूक आहे किंवा या ठिकाणी पंतप्रधानांची निवडणूक असेल, याच्या संदर्भात या ठिकाणी जर वाद निर्माण झाला तर कुठल्याही न्यायालयात जाता येणार नाही. ओके, तर ह्या संदर्भाची काय आहे या ठिकाणी ही अमेंडमेंट होते. तर मग ही झाली केस या ठिकाणी 1975. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर या ठिकाणी की सर्वोच्च न्यायालय जे आहे हे संसदेने जे काही या ठिकाणी अशा प्रकारचे कानून केलेले आहे किंवा संसदेने या ठिकाणी की संविधानामध्ये जे बदल केलेले आहेत त्याच्यावर वॉच ठेवणे किंवा त्याची जी काही मनमानी सत्ता आहे ती कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम काय आहे या ठिकाणी ज्युडिशरी ही करत असते. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला 1997 ओके, पुढे आपल्याला 1997चं सुद्धा या ठिकाणी काय आहे की आपल्याला एक 1997 ची पण केस आहे. ते कोणती आहे, एल चंद्रकुमार केस. ओके, एल चंद्रकुमार केस. आता ही पण महत्वाची केस आहे. ओके, एल चंद्रकुमार केस. त्यामध्ये एल चंद्रकुमार केस मध्ये काय सांगितलं होतं की याच्यामध्ये जे 42nd अमेंडमेंट नुसार 42nd अमेंडमेंट 1978 ओके, 42nd जे अमेंडमेंट आहे 1978 नुसार की लवाद जे आहेत किंवा या ठिकाणी ज्याला आपण ट्रिब्युनल असं म्हणतो, तर या ठिकाणी ट्रिब्युनल तयार करण्यात आले. ओके, ट्रिब्युनल तयार करण्यात आले, ट्रिब्युनलला अधिकार देण्यात आले. आणि हे जे ट्रिब्युनल आहेत हे एक प्रकारे सुप्रीम कोर्ट असेल किंवा या ठिकाणी हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, यांना जो या ठिकाणी रीट ज्युडिशनचा जो अधिकार आहे ओके, या ठिकाणी की एक प्रकारचा आदेश देण्याचा अधिकार ओके याच्यामध्ये राहिलेला नाही. तर त्या संदर्भाची जी केस आहे ती आहे एल चंद्रकुमार केस. तर या ठिकाणी ही केस सुद्धा आपल्याला लिहिणं गरजेची आहे. त्यानंतर या ह्याच्यामध्ये पुढे आहे 2021 ची केस. ओके, 2021 ची केस आहे. 2021 मध्ये की ही सुद्धा लेटेस्ट केस आहे. 2021 मध्ये राजेश कुमार केस. ओके, त्यामध्ये राजेश कुमार केस. ओके, राजेश कुमार केस. आता या राजेश कुमार केस मध्ये काय सांगितलं, त्याच्यामध्ये सांगितलं जी 97th अमेंडमेंट करण्यात आली. ओके, 97वी घटनादुरुस्ती करण्यात आली. 97वी घटनादुरुस्ती कधीची आहे, 2000 या ठिकाणी की 97वी घटनादुरुस्ती 2011 ची आहे. ओके, तर यामध्ये की या 97व्या घटनादुरुस्तीनुसार काय सांगण्यात आलं की या ह्याच्यामध्ये की जो 97वी घटनादुरुस्ती आहे ओके, 97वी घटनादुरुस्ती. आता ही 97वी घटनादुरुस्ती कशाच्या बाबतीत करण्यात आली, तर या ठिकाणी सहकारच्या बाबतीत करण्यात आली. ओके, सहकारच्या बाबतीत ही 97वी घटनादुरुस्ती करण्यात आली. आणि या अंतर्गत या ठिकाणी 9B ओके हा जो पार्ट आहे हा पार्ट काय करण्यात आला, ऍड करण्यात आला. बरोबर, त्याचबरोबर या ठिकाणी सहकार हे जे तत्व आहे हे या ठिकाणी तसं पाहिलं तर सहकार हा जो सब्जेक्ट आहे ओके, सहकार ओके, कोऑपरेटिव्ह सहकार हा शब्द काय आहे या ठिकाणी राज्याच्या बाबतीत येतो. पण या ह्याच्यामध्ये सरकारने या ठिकाणी जेव्हा ही अमेंडमेंट केली, घटनादुरुस्ती केली आणि त्या अंतर्गत 9B हा जो पार्ट आहे हा आपल्या संविधानात ऍड केला. त्यावेळेस 368 नुसारच या ठिकाणी ही अमेंडमेंट करण्यात आली. परंतु यामध्ये 350 मध्ये जे काही देर आर 2 टाइप्स ऑफ अमेंडमेंट, 2 प्रकारच्या घटनादुरुस्ती आहेत. त्यामध्ये पहिली जी घटनादुरुस्ती आहे स्पेशल मेजॉरिटी यानुसारच या ठिकाणी ही अमेंडमेंट करण्यात आली. ऍक्च्युअली काय आहे तर या ठिकाणी सहकार हा जो सब्जेक्ट आहे हा कशाचा आहे, राज्याचा आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे 362 मधील या ठिकाणी जो काही स्पेशल मेजॉरिटी विथ 50% राज्याचं कन्सर्न यानुसार काय असणं गरजेचं आहे, ही अमेंडमेंट करणं गरजेची आहे. ती ही झाली राजेश कुमार केस. ओके, तर अशा प्रकारे या ठिकाणी किंवा की आपल्याला हे उत्तरामध्ये लिहिता येतं की जे काही संसदेचं मनमानी किंवा आर्बिटरी पॉवर ज्याला आपण म्हणतो त्यावर कंट्रोल करण्याचं काम जे आहे हे ज्युडिशरी करत असते. आता यावर आपल्याला या ठिकाणी टीका पण विचारलेली आहे. ओके, मग टीका करत असताना या ठिकाणी की एक
टीका, आता याच्यामध्ये क्रिटिकली डिस्कस सुद्धा आहे, बरोबर. तर टीका करत असताना महत्त्वाचा मुद्दा काय आहे, संविधान हे जे आहे, ओके, संविधान हे काय आहे, डायनामिक आहे, बरोबर. परिस्थितीनुसार काय आहे ते चेंज करणं सुद्धा गरजेचं आहे. इव्हन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की परिस्थितीनुसार आपल्याला काय आहे, संविधानामध्ये चेंजेस करणं गरजेचे आहे. त्याचबरोबर या ठिकाणी हे किंवा की संविधान हे बदल करणं हे गरजेचेच आहे, परिस्थितीनुसार बदल करणं गरजेचं आहे. दुसरं या ह्याच्यामध्ये की जी काही अकाउंटेबिलिटी आहे, ओके, न्यायिक अकाउंटेबिलिटी किंवा या ठिकाणी न्यायिक जबाबदारी, ओके, जबाबदारी, न्यायिक जबाबदारी किंवा या ठिकाणी ज्याला आपण एक प्रकारे रिस्पॉन्सिबिलिटी म्हणू किंवा न्यायिक उत्तरदायित्व म्हणू, ओके, जबाबदारी किंवा उत्तरदायित्व, ओके. तर हे जे आहे हे या ठिकाणी न्यायव्यवस्थेवर कुठल्याही प्रकारचं उत्तरदायित्व नाही, ओके. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर या ठिकाणी उत्तरदायित्व कोण असणार आहे, संसद ही उत्तरदायी आहे, ओके. पार्लमेंट ही काय आहे, या ठिकाणी उत्तरदायी आहे. तर मग एक प्रकारे टीका ही केली जाते की न्याय व्यवस्थेकडे अकाउंटेबिलिटी ही जी आहे झिरो आहे, कुठल्याही प्रकारची अकाउंटेबिलिटी नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ही संसदेवर येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ही जी मूलभूत चौकट आहे, बेसिक ज्याला आपण या ठिकाणी स्ट्रक्चर म्हणतो किंवा या ठिकाणी मूलभूत चौकट म्हणतो, ती जी आहे ती या ठिकाणी आपल्या संविधानात कुठेही डिस्कस करण्यात आलेली नाही, ओके. बेसिक स्ट्रक्चर किंवा मूलभूत चौकट, मग ही जी आहे ही काय आहे, या ठिकाणी हे कोण डिफाईन करतं, हे सुप्रीम कोर्ट डिफाईन करतं, न्यायव्यवस्था डिफाईन करते. आणि हे जे आहे हे परिस्थितीनुसार या ठिकाणी हे चेंज होत असतं. त्यामुळे काय आहे, तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं फिक्स डेफिनेशन नाही, कुठल्याही प्रकारच्या फिक्स बाबी या बेसिक स्ट्रक्चरमध्ये येत नाही. त्यामुळं या ठिकाणी की हे एक प्रकारचं काय आहे की एक प्रकारे किंवा जे संसदेवर एक प्रकारचं या ठिकाणी ओव्हर ज्युडिशियम ज्याला आपण म्हणतो किंवा त्यालाच आपण या ठिकाणी या सगळ्या गोष्टीला काय आपण म्हणतो, शब्द वापरायचा आहे आपल्याला, तो म्हणजे न्यायिक सक्रियता, ओके, किंवा या ठिकाणी अतिसक्रियता सुद्धा म्हणू शकतो, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम, ओके, किंवा ज्युडिशियल ओव्हर ऍक्टिव्हिजम हा शब्द सुद्धा आपल्याला लिहिता येतो किंवा न्यायिक सक्रियता हा शब्द लिहिणं गरजेचं आहे. तर आपल्याला काय दिसते इथे, न्यायिक सक्रियता किंवा अतिसक्रियता आपल्याला दिसते. जसं या ठिकाणी एक्झाम्पल आपल्याला देता येतं, 97th अमेंडमेंट, ओके, नाही सॉरी 97th अमेंडमेंट नाही, 99th अमेंडमेंट, ओके, एक 99वी घटना दुरुस्ती. या 99व्या घटना दुरुस्तीला काय करण्यात आलं, या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयानं काय ठरवलं, खारिज ठेवलं किंवा या ठिकाणी रद्द ठरवलं. का, कारण या अंतर्गत या ठिकाणी नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन तयार करण्यात आलं होतं. आणि हे या ठिकाणी एक प्रकारे काय आहे की संसद म्हणजे संसदेने केलेला कायदा हा आमच्यावर काय आहे, एक प्रकारचं किंवा की जे सेपरेशन ऑफ पॉवर आहे, इथं सेपरेशन ऑफ पॉवर पण लिहिणं गरजेचं आहे मित्रांनो. तो म्हणजे काय आहे, आर्टिकल 50 आहे, ओके. त्या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह अँड या ठिकाणी ज्युडिशरी काय आहे, ते या ठिकाणी सेपरेट असणार आहे. दे हॅव देअर ओन पॉवर आणि शुड नॉट बी इंटरफेअर, म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं एकमेकामध्ये इंटरफेअर करणार नाहीत. तरी सुद्धा या ठिकाणी काय आहे, न्यायव्यवस्थेने इथं अतिसक्रियता दाखवली आणि हे एक प्रकारचं काय आहे, असं दाखवण्यात आलं की ज्युडिशरीवर, न्यायव्यवस्थेवर संसदेने केलेलं आक्रमण आहे, ओके. या आधारे ही घटना दुरुस्ती काय करण्यात आली, रद्द करण्यात आली. तर अशा प्रकारे आपल्याला इथं टीका करता येते, ओके. परंतु शेवटी जेव्हा तुम्ही कन्क्लुजन करत असता, जेव्हा या ठिकाणी त्याचा समारोप करत असता, तेव्हा या ठिकाणी क्रिटिकली अनालिसिस जरी असलं तरी या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह वेनं त्याला या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे, कन्क्लुजन करणं गरजेचं आहे. मग आता पॉझिटिव्ह वेनं कसं येता येतं, संसद आणि न्यायपालिका हे जे आहेत हे यांच्यातील संतुलन राखणे, ओके, संसद आणि न्यायपालिका, ओके, संसद आणि न्यायपालिका या दोघांमध्ये काय असणं गरजेचं आहे, या ठिकाणी संतुलन असणं किंवा या ठिकाणी या दोघांमध्ये काय असणं गरजेचं आहे, या ठिकाणी संतुलन असणं गरजेचं आहे, ओके. त्याचबरोबर या दोघांमध्ये काय आहे, या ठिकाणी एक वेगळं या ठिकाणी दोघांमध्ये काय आहे, समन्वय असणं गरजेचं आहे, दोघांमध्ये संतुलन असणं गरजेचं आहे. कारण काय आहे, या ठिकाणी हे लोकशाहीचं बळ आहे किंवा लोकशाहीचे महत्त्वाचे स्तंभ आहेत, ओके. अशा पद्धतीने आपल्याला काय आहे, या ठिकाणी ह्याचं पॉझिटिव्ह वेनं काय करता येतं, कन्क्लुजन करता येतं, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित असतं, ठीक आहे. तर आपण या ठिकाणी ब्रीफली हे बघितलेलं आहे की हाऊ टू राईट अ आन्सर, ओके. तर या ठिकाणी अशा प्रकारची सिरीज आपण दररोज घेऊन येतो आहे. त्याचबरोबर इतर बाबतीसाठी तुम्हाला या ठिकाणी डायरेक्शन अकॅडमीचं ॲप जे आहे ते डाउनलोड करा. त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारच्या सिरीज, त्याचबरोबर इतर कोर्सेस सुद्धा उपलब्ध आहेत, UPSC त्याचबरोबर राज्यसेवेचे, ठीक आहे. तर आपण आज इथं थांबू आणि निश्चित या ठिकाणी या सिरीजचा तुम्हाला फायदा होणार आहे, कारण या ठिकाणी हे जे लेक्चर आहेत ते डे सेकंडचं आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने दररोज आपण एक क्वेश्चन इथे डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते चॅनल
चॅनल सुद्धा या ठिकाणी जॉईन करायला विसरू नका, कारण ह्या सगळ्या PDF या ठिकाणी उपलब्ध होतील. थँक्यू, ऑल द बेस्ट. आणि या ठिकाणी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, त्याचबरोबर मित्रांना सुद्धा शेअर करा. थँक्यू, ऑल द बेस्ट. जय हिंद.